नमस्कार, मोदीज किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला झणझणीत असा सुक्या बोंबलांचा ठेचा बनवून दाखवणार आहे। यासाठी मी इथे काही बारीक बोंबील साफ करून घेतलेले आहेत। सहसा मिरचीसाठी किंवा ठेच्यासाठी बारीकच बोंबील घेतले जातात। आपण इथे जाड बोंबील घेऊ शकता। यानंतर हे बोंबील 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ असे चोळून धुवून घ्यायचे आहेत, कारण त्यामुळे याला असलेलं मीठ आणि खर निघून जाते। आणि त्यानंतर एका चाळणीमध्ये पाणी गळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता त्याच्यासाठी मी इथे काही मिरच्या घेतलेल्या आहेत, तसेच एक गड्डी लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत। या मिरच्या आणि हा लसूण कढईमध्ये व्यवस्थित डागाळेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। यामध्ये काही कमी तिखटाच्या तर काही जास्त तिखटाच्या मिरच्या आहेत, आपण आपल्या आवडीनुसार मॅनेज करू शकता। आणि हे छान खरपूस भाजले गेले, आपण हे काढून घेऊया। आता याच कढईमध्ये एक पळीभर तेल घालायचं आणि ते छान तापवून घेऊन त्यामध्ये पाणी निचरा झालेले बोंबील व्यवस्थित तळून घ्यायचे। महत्त्वाचं म्हणजे बोंबीलमध्ये पाणी असल्यामुळे मंद गॅसवरच हे तळून घ्यायचे आहेत। तुम्ही हवे तर त्यांना कापडाने पुसूनही घेऊ शकता। मात्र इथे खबरदारी घ्यायची ते म्हणजे बोंबील फारसे लालसर होता कामा नये, कारण त्यामुळे त्याची करपट चव ठेच्याला येते, तसेच तो ठेचा कडवटही लागतो। आणि आता हे बोंबील काढून घ्यायचे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बोंबील घेऊन त्यामध्ये भाजलेली हिरवी मिरची आणि लसूण घालायचा। तसेच यामध्ये साधारण 1 टीस्पून जिरं घ्यायचं आहे, जे आपण न भाजता कच्चंच घेतलेलं आहे। आणि चवीपुरती थोडीशी कोथिंबीर घालून त्याचं छानसं असं जाडसर वाटण करून घ्यायचं। तर इथे तुम्ही बघू शकता बोंबलाचे तुकडे जाडसर वाटून झाले, तसेच मिरचीची काही सालंही मोठी अशी दिसत आहेत। यानंतर हा जो ठेचा आहे हा राहिलेल्या बोंबलांच्या तेलामध्ये मंद गॅसवर छान परतवून घ्यायचा। सतत याच्यामध्ये चमचा चालू द्यायचा, त्यामुळे ते करपण्याची शक्यता नसते। तसेच यामध्ये ठेच्याची चव अजून वाढावी, तर ठेच्याला छान रंग यावा म्हणून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि सतत यामध्ये चमचा चालवत राहायचा। 5 ते 7 मिनिटांसाठी हे सतत वर खाली असं चमच्याने करत राहायचं। चवीपुरतं मीठ घालायचं। जितकं आपण ह्याला मंद गॅसवर जास्त परतवून घ्याल तितकी या ठेच्याला छान चव येते। तुम्ही इथे पाहू शकता कोथिंबीरचा छान हिरवा रंग या ठेच्याला आलेला आहे आणि हा ठेचा बनवून तयार झालेला आहे। घरी ज्यावेळेस आपल्याला त्याच भाज्या खाण्याचा कंटाळा येतो किंवा भाजीला काही नसेल, अशा वेळी घरी असलेल्या उपलब्ध साहित्यामध्ये तुम्ही हा ठेचा बनवून खाऊ शकता किंवा अगदी टिफिनलाही देऊ शकता। तर तुम्ही देखील घरी आवर्जून ही रेसिपी ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा। तसेच तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसह। धन्यवाद।